हॅलो, नमस्कार. रेवती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवस व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सॉरी. आणि आता दिवाळी तर झालेली आहे. गोड खाऊन खूप कंटाळा आलेला आहे. त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे तिखट शंकरपाळी. एकदम सोपी पद्धत आहे. इथे मी मैदा घेतलेला आहे 2 कप. त्याच्यामध्ये 1 चम्मच आपली मिरची पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, 2 चम्मच पांढरे तीळ, अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चम्मच आपली काळी मिरी पावडर घेतलेली आहे. हे आपण सगळं ह्याच्यात टाकून घेऊयात मैद्यामध्ये. अर्धा कप तेल घेतलेलं आहे. अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं. पण तेल गरम झालेलं आहे. आपण हे आपल्या मैद्यामध्ये टाकून घेऊयात. खूप छान असं आपलं तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. बघा तुम्ही. चम्मचनं आपण एकत्र मिक्स करून घेऊयात. सगळं तेल आपण टाकून घ्यायचं आहे. आणि सगळा मैदा आणि तेल एकत्र एकजीव करून घेऊयात. ह्या पद्धतीनं करून घ्यायचं. बघा किती छान असं आपला मैदा आणि तेल मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊयात. पीठ आपलं मळलेलं आहे. याचा आपण एक उंडा घेऊयात. जास्त मोठा नाही घ्यायचा. आपण चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा. आणि इथे आपण एक छान अशी चपाती, एकदम पातळ, चपातीपेक्षाही पातळ आपण एक पोळी लाटून घेऊयात. या पद्धतीने आपण पोळी लाटून घेऊया. जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करायची. पोळी आपली लाटून झालेली आहे. आता मी इथे सुरीने कट करून घेणार आहे. अगोदर असे उभे कट करून घ्यायचे, नंतर आडवे कट करून घ्यायचे. ट्रायंगल शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहेत शंकरपाळे. बघा ह्या पद्धतीने जे साईडचे छोटे छोटे तुकडे आहेत ते आपण पुन्हा पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने मी असे केलेले आहे. याच पद्धतीने मी सगळे आता करून घेते. तुम्हाला कोणत्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता. हे बघा सगळं करून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये हे सोडून देते. चिकटलं जरी असेल तर ते तेलामध्ये सेपरेट होऊन जातं. खूप छान असं सगळं एक सेपरेट होऊन गेलेलं आहे. छान असं गॅस जास्त फास्ट नाही करायचा. लगेचच आपले शंकरपाळे करपून जातील. ह्या पद्धतीनं आपण तळून घ्यायचे. मीडियम गॅसवर तळून घ्यायचं. तर तुम्हाला परत एकदा दाखवते. अगदी हे चिकटलेलं जरी असेल एकामेकाला तरी हे ते तेलामध्ये टाकलं की सेपरेट होऊन जातं. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. या पद्धतीने आपण सगळे शंकरपाळे आपले तळून घेऊयात. आणि छान असे चवीला लागतात. अगदी सकाळी चहासोबतही तुम्ही खाऊ शकता. ह्याच पद्धतीने मी सगळं बनवून घेतलेलं आहे. आणि जरा आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे समजून घ्या.
आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.